21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर। आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध, प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध, विनम्र आणि तत्पर सेवा। ठिकाण संदेश चष्माघर, काळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर। प्रोप्रायटर अमोल देशमुख 9150 290 290 आणि 9270 37 41 74। आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी शहरातील अहिल्या भवन येथे धनगर समाजाच्या लोकांची भेट घेत त्यांच्या आरक्षणाला पाठिंबा असल्याचं पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केलंय। त्या पत्रात त्यांनी असं म्हटलंय की धनगर जमातीला एसटी आरक्षण लागू करण्यासाठी सध्या पंढरपूर, लातूर, नेवासा इत्यादी ठिकाणी धनगर समाज बांधवांकडून आमरण उपोषण सुरू आहे। धनगर समाज हा अनेक पिढ्यांपासून मेंढपाळ म्हणून काम करतोय, मात्र राज्याच्या आरक्षण यादीमध्ये धनगर ऐवजी धनगड असा उल्लेख झाल्यामुळे ते आजपर्यंत आरक्षणापासून वंचित आहेत। धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्यासाठी आदिवासींसाठी सध्या लागू असलेल्या आरक्षणाव्यतिरिक्त अतिरिक्त आरक्षण देण्यास पाठिंबा देत असल्याचं पत्र त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावानं दिलं आहे। आज आपला पंढरपूरमधील जो आंदोलनाचा आजचा 14वा दिवस आहे, 9 तारखेपासून आपलं तिथलं आंदोलन सुरू झालेलं आहे। अतिशय तीव्र स्वरूपाचं आणि उग्र स्वरूपाचं असं हे महाराष्ट्रभर चालणारं हे आंदोलन आहे। आणि आपण जर बघितलं तर माणूस एक दिवसही अन्नाविना राहू शकत नाही, परंतु हे आमचे समाज बांधव गेल्या 14 दिवसापासून उपाशीपोटी त्या ठिकाणी झगडतायत, झुंजतायत आणि त्यांची मागणी वेगळी काहीच नाही। आमचं एसटी मध्ये जे आरक्षण आहे, जे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेमध्ये दिलेलं आहे, त्याची फक्त अंमलबजावणी करायची आहे। परंतु या सरकारने आणि सर्वच राजकीय पक्षांनी या कर्त्या करविता आपण ज्यांना प्रस्थापित म्हणतो, त्यांनी कुठेतरी हा थोडासा ड आणि रचा घोळ करून आम्हाला या ठिकाणी उपाशीपोटी आज तडफडायला लावलेला आहे। आणि म्हणून सर्वांच्याच भावना अतिशय तीव्र झालेल्या आहेत आणि त्याचंच माध्यम म्हणून आज आम्ही राहुरी तालुक्याच्या वतीनं अहिल्या भवन या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आदरणीय आमदार प्राजक्तदादा तनपुरे साहेब यांच्या ऑफिसला आम्ही या ठिकाणी जाऊन सर्वच त्यांचे पदाधिकारी असतील, अनेकही काही इतर पक्षाचे पदाधिकारी असतील, सर्वांनीच असं मान्य केलं की बाबा आपल्याला जर आपला समाज जर वंचित असेल, समाजाला जर स्वातंत्र्य नसेल, तर आपल्याला आपल्या ह्या पदांचं करायचं काय। म्हणून ज्या विविध पदावरती जे पदाधिकारी होते त्यांनी या ठिकाणी राजीनामे दिले आणि आम्ही तिकडे दादांच्या ऑफिसला जात असताना आदरणीय प्राजक्तदादा स्वतः या ठिकाणी 2 पावलं आमच्याकडे आले। अहिल्या भवनला येऊन त्यांनी या ठिकाणी आम्हाला सर्वांना व्यवस्थित समजावलं की आरक्षणाची जी पद्धत आहे ती कशा पद्धतीने तुम्ही मागणी ठेवू शकता आणि कशा पद्धतीने ते यशस्वी होऊ शकते, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर त्यांनी विधानसभेमध्ये या ठिकाणी आवाज उठवण्याचं, त्याचबरोबर योग्य पद्धतीनं जर तुमचं एसटी आरक्षण आहे तर ते लागू करण्यासाठी कशा पद्धतीने करता येईल त्याचाही जाहीर पाठिंबा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। राहुरी तालुक्याचे माननीय आमदार यांच्या ऑफिसवर ढोल बजाव आंदोलन केले। त्यांचं या आरक्षणाला पाठिंबा आहे की नाही, त्यांच्याकडून आम्ही आरक्षणाचा पाठिंबा घेण्यासाठी त्यांच्या ऑफिसवर सर्व धनगर बांधव त्यांच्या ऑफिसवर गेलो। आम्ही ऑफिसवर जाण्याऐवजी त्याने आम्हाला फोन केलं तर तुम्ही मला माझ्या ऑफिसवर येण्यापेक्षा मला धनगर समाजाने या ठिकाणी आमदार करण्याचा सिंहाचा वाटा उच्चारलेला आहे। मीच तुमच्या अहिल्यादेवी भवनमध्ये येतो आणि तुम्हाला समजायला आरक्षणाला पाठिंबा देतो आणि पत्र देतो। त्याप्रमाणे ते या ठिकाणी आले, त्यांनी आम्हाला आरक्षणाला पाठिंबा दिला आणि त्यांचं पत्रही आमच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी दिलेलं आहे। त्यांनी आमच्या समाजाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आम्ही धनगर समाजाचे आभार मानतो। त्याचप्रमाणे स्कोअर कमिटीच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी आमच्या तालुक्यातील जे पदाधिकारी ज्या ज्या संस्थेवर काम करत होते, ज्या ज्या पक्षाचे काम करत होते, त्यांनी सर्वांनी राजीनामे माझ्याकडे दिलेले आहेत। त्याप्रमाणे आम्ही धनगर समाजाच्या स्कोअर कमिटीच्या आव्हानानुसार या ठिकाणी राहुरी तालुक्यामध्ये आज आंदोलन केलेले आहे। माननीय आमदार आणि त्याचप्रमाणे या तालुक्याचे या भागाचे खासदार माननीय खासदार निलेश लंके साहेब यांनी त्यांचं ते समर्थनाचं पत्र आम्हाला दिलेलं आहे
आणि त्याचप्रमाणे तिने आमच्या आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. यावेळी गंगाधर तमनर, अशोक तमनर, नानासाहेब जुंधारे, बापूसाहेब मंडलिक, ज्ञानेश्वर बाचकर, दत्तू शेठ खेडेकर यांसह समाजबांधवांची मोठ्या संख्येनं हजेरी होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी. हो आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.